गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्या वर्गांचे प्रश्न आवाज उठवणारा अरविंद सावंत आहे लोकसभेमध्ये. तो सगळ्या रागाचा परिपाक आहे आणि त्या परिपाकाचं हे याला काय म्हणायचं, ज्यांची गुडघ्यात आहे ती आपल्याला उगीच नको तिकडे बाजूला. काल तर नकली होतो, काल तो नकली थे हम आज क्यों बुला रहे हो, नकली क्यों बुला, तुम्हारे साथ आहे ना. 48. नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे उद्धव गटाचे खासदार तिसऱ्यांदा इथली जनतेने ठरवलं मला निवडून द्यायचं. कारण ज्या पद्धतीने ठाकरे साहेबांनी काम केलं त्याची परिणाम मी थोडंफार काम केलं त्याची जाणीव त्या नाही आहे. हाही काही मुखा माणूस नाही, हाही लोकसभेत आपला आवाज उठवतो. त्यांचे प्रत्येक वर्गाचा प्रश्न, प्रत्येक वर्गाचा, गरीबातल्या गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्या वर्गांचे प्रश्न आवाज उठवणारा अरविंद सावंत आहे लोकसभेमध्ये आणि त्याची जाण त्यांना आहे. आणि उद्धवजींबद्दलचा प्रचंड आदर की जे कोविडमध्ये काम केलेलं आहे किंवा आणखीन त्याच्यानंतर त्यांना ज्या पद्धतीनं आमचा महाविकास आघाडीचं सरकार पाडलं त्याबद्दलचा राग आहे लोकांच्या मनामध्ये. तर दोन्ही कृती आहेत. आणि अलोकशाहीवादी केंद्रातलं सरकार जे लोकशाहीला मानतच नाहीये, ज्या पद्धतीनं हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे त्याचा एक राग आहे. तो सगळ्या रागाचा परिपाक आहे आणि त्या परिपाकाचं हे याला काय म्हणायचं. तर काही डायलेपिटेड बिल्डिंग आपल्याला साधारणतः पाहायला मिळते, खूप उंच. हा अत्यंत मोठा आमदारासाठी तोच मुद्दा आहे, खासदारासाठी तोच मुद्दा आहे. कसं आहे की खासदारांसाठी पेक्षा तो आमदारांसाठी नक्कीच आहे, पण खासदारांसाठी एवढ्यासाठी आहे की देशाचे पंतप्रधान म्हणतात पक्का घर दे देंगे. आणि पक्का घर देतो की वो अलग बात है, जो बिल्डिंग ढहने को आई है उसको तो बनाओ. तुमच्या अखत्यारीत असलेल्या बिल्डिंग बनवू देत नाही तुम्ही. म्हणजे मुंबई पोर्टच्या जागेवर असलेल्या इमारती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या केंद्राची आहे ना, त्याही पडके आहेत. त्याला तुम्ही साधं रिपेरिंग बदल म्हणजे राज्य सरकारचा बीटीडीचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही विरोध करता केंद्र सरकार, यातून समजून जा. मग अशा वेळेला उलट मी अमीन पटेल असतील किंवा आमचे अजय चौधरी असतील हे आमदार लोक ज्या पद्धतीने, काल मला अमीन पटेल कोणची बिल्डिंग बताई हो, अख्खी बिल्डिंग संबंध म्हाडा करून रिपेअर करून सुंदर केली. त्या बिल्डिंगला पाडण्याचं काम मी केलं. पण आनंदाची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी इतर राज्यात करता येतात. राज्याचं धोरण आहे, राज्याने क्लस्टरचं धोरण ठरलेलं आहे. या सगळ्या 100 याला पुन्हा असं आहे की आजचा मालकी हक्क वेगळा आहे. हे राज्याच्या इमारती नाहीये, त्या मालकी आहे. त्या मालकांनी एकत्र आलं पाहिजे, टेनंटनी एकत्र आलं पाहिजे. त्यांचं करता येईल विकास. मुस्लिम बहुल इलाक्यात सुद्धा काँग्रेसचे आमदार आहेत महाविकास आघाडीच्या धर्मानुसार तुमच्यासोबत, आणि खूप मुस्लिम संघटनांचे नेते, इथले काही वरिष्ठ नागरिक तुम्हाला सातत्यानं भेटताना आपल्याला आम्ही पाहतोय. तर हे शिवसेना उद्धव गटाबद्दलचं जे प्रेम आहे हे दिसण्याचं उद्धव ठाकरे गटाची जी काही एक पुरोगामी सर्व धर्म समभावाची जी काही भूमिका आहे त्याचा एक परिणाम असू शकेल. नक्कीच. बघा तुम्ही कोविड काळामध्ये आपल्या उद्धवजी ठाकरे जेव्हा हे फोकस करत होते, लक्ष देत होते आणि काम करते, तेव्हा सुद्धा यांनी दंगा घडवण्याचा प्रयत्न केला होता, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी ह्या सगळ्यांचं सरकार तर होतच, पण समोरून जे लोक सगळ्या समाजाचे येत होती प्राण वाचवताना त्यांनी आपण भेदभाव नाही केला, सगळ्यांचे प्राण वाचवली. तिकडे गुजरातमध्ये शव अँब्युलन्स खाली पडत होती, गंगेतनं प्रेत वाहत होती, तिथे भाजपचं राज्य आहे, इथं माणूस प्राण वाचवत होता. त्याची जाण लोकांना. बरं, मला एक सांगा, हिंदू आणि मुस्लिम अशा प्रकारचं एक कार्ड साधारणतः महाविकास आघाडीला मत म्हणजे ते पाकिस्तानला मत, अशा पद्धतीचं नवनीत राणाचं एक वाक्य हैदराबादमध्ये होतं. आणि मला वाटतं आपण याच्यावर पाजळ्या नको, ज्यांची गुडघ्यात आहे ती आपल्याला उगीच नको तिकडे पाजळ्या नको. देशाच्या एकतेसाठी शमी कोणासाठी खेळतो, अद्रुद्दीन कोणासाठी खेळला, किरमाणी कोणासाठी खेळला, साहेब बाळासाहेबांची भाषणं बघा ना. शिवसेना प्रमुखांनी कधी असा विचार नाही. वंदनीय शिवसेना प्रमुख ते एकतेचे होते, एकजुटीचे होते, पुरस्कर्ते होते प्रचंड. त्यांची एक क्लिप आहे हिंदू मुस्लिमांना सुद्धा एकत्र घेण्याची. मुस्लिम मानाने जन्माने मुसलमान असेल तो, पण तो या देशाचा आहे आणि देशासाठी प्राण अर्पण करणारा तो माझा अब्दुल हमीद कोणाचा आहे, आमचा नाही. कोणाचा आहे तो अब्दुल? एकदा सांगून टाका म्हणून विचार बीजेपीला, तू कोणाचा विचारा. अब्दुल हमीद कोणाचा आहे? ज्या काश्मीरमध्ये एका जवानानं आपलं प्राण अर्पण केले देशाच्या संरक्षण, त्याचं नाव औरंगजेब असेल औरंगजेब नाव, पण तो देशासाठी कुर्बान झाला, तो कोणाचा आहे विचारा त्यांना.
नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर दिली, म्हणजे आता काय नेमकं झालं काय? काय त्यांनाच विचारलं पाहिजे नेमकं झालं काय तुम्हाला. काल तर नकली होतं, काल तो नकली थे हम, आज क्यों बुला रहे हो फिर? नकली क्यों बुला, तुम्हारे साथ आहे ना. पण कधी शिवसेनेला इसमें पता नकली, चलता है की कधी असली शिवसेनेला नकली, कधी त्यांना ऑफर दिली जाते. म्हणजेच काय झालंय, पराभव नजरेत आलेला आहे. देशाचे पंतप्रधान किती बैठका घेत आहेत, किती सभा घेत आहेत आणि किती फिरतायत गल्ली बोळात, रोड शो करतात, त्याचा अर्थ काय झाला? मुंबईमध्ये रोड शो आहे नरेंद्र मोदी यांचा. म्हणजेच काय अर्थ आला? मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुका नाही घेऊ शकले तो हे लोक पराभवाच्या भीतीनं. आताही त्या पराभवाच्या भीतीने येणार रस्त्यावर फिरायला. उद्धवजी ठाकरेची ताकदही की त्यांना रस्त्यावर यावं लागतं. महाराष्ट्रामध्ये किती जागा साधारणतः मिळतील? 48 नाही, मिशन 45 भाजपचं जे काही मिशन होतं ते कळेल तुम्हाला ना. मी सांगितलं ना, आमच्या फेल झालं.